नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या या लेक्चरमध्ये मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयातील महत्त्वाचा आर्थिक घटक जो आपण मागील काही लेक्चर्समध्ये ज्याचा आपण सातत्याने अभ्यास करतोय, अशा अर्थव्यवस्थेतील सर्वात सक्रिय व चल घटक म्हणून ओळखला तो अशा पैशाचा आपण आज एका वेगळ्या अंगाने, एका वेगळ्या पैलूने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत। पैसा हा अर्थव्यवस्थेमधील सर्वात सक्रिय आणि चल घटक म्हणून ओळखला तो अशा पैशाचा अभ्यास करत असताना आपण मागील लेक्चरमध्ये पैसा म्हणजे काय, पैशाची संकल्पना, पैशाची उत्क्रांती ही कशा पद्धतीने झाली आहे किंवा पैसा हा कशा पद्धतीने विकसित झाला याचा आपण सविस्तर एक व्हिडिओ घेतलेला आहे। आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा जी विभिन्न प्रकारची कार्य करतो, जे पैशाची संपूर्ण कार्य आपण एका वेगळ्या स्वतंत्र लेक्चरमध्ये त्याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। आज आपण पैशाच्या एका वेगळ्या पैलूच्या संदर्भाने आपण अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे पैशाची मागणी। आणि मग पैशाची मागणी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तूंना जी मागणी केली जाते, म्हणजे मागणी हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो त्या ठिकाणी अभ्यासचा घटक आहे, तसंच मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा हा अभ्यासाच्या व्याप्तीमधला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जातो। अशा पैशाची मागणी म्हणजे काय, पैशाच्या मागणीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, किंवा पैशाची मागणी निर्धारक करणारे घटक हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे। आणि त्यानुसार आपल्याला पैशाच्या मागणीचे विभिन्न दृष्टिकोन, आता विभिन्न दृष्टिकोन म्हणजे वेगवेगळ्या कालखंडामध्ये पैशाकडे पाहण्याचे वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांचे वेगवेगळे दृष्टिकोन होते, ते का होते, कसे होते याचा देखील आपण विभिन्न दृष्टिकोनामध्ये त्या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं पैशाची मागणी म्हणजे काय हा सर्वात महत्त्वाचा घटक आज आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहोत। तर पैशाची मागणीचे विभिन्न दृष्टिकोन समजून घेत असताना मुळात पैशाची मागणी म्हणजे काय ते आपल्या इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर चला तर मग पाहू पैशाची मागणी म्हणजे काय आणि पैशाच्या मागणीवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक जे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पाहून घेऊया। तर इथे इथं सर्वात महत्त्वाचं पैशाची मागणी म्हणजे सर्वात महत्त्वाचं पैशाची मागणी जी आहे ती काय सांगते, तर पैशाची मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात म्हणजेच लिक्विड स्वरूपामध्ये, रोख स्वरूपामध्ये पैसे जे ठेवू इच्छितात त्यालाच म्हणायचं पैशाची मागणी। एकंदरीतच अर्थव्यवस्थेतील सर्व लोकांकडून रोख स्वरूपात पैशाची जी त्या ठिकाणी ठेवण्याची इच्छा असते किंवा जी मागणी असते त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, पैशाची मागणी। तर ही पैशाची मागणी म्हणजेच सर्व अर्थव्यवस्थेतील लोकांकडून स्वतःकडे रोख स्वरूपात म्हणजे द्रव स्वरूपात, लिक्विड स्वरूपामध्ये जे पैसे ठेवण्याची इच्छा असते त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, पैशाची मागणी। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रोख रक्कम ही असते, ही रोख रक्कम एक तर आपल्या त्या ठिकाणी स्वतःजवळ बाळगलेली रोख रक्कम असेल किंवा बँकेकडील असणारी त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चालू खात्यामधील असणारी जमा रक्कम, जी जमा रक्कम त्या ठिकाणी मागच्या क्षणी आपल्या त्या ठिकाणी हातात उपलब्ध होऊ शकते, अशा रकमेचाच त्या ठिकाणी समावेश या पैशाच्या मागणीमध्ये केलेला आहे। म्हणजेच रोख स्वरूपात हातात असलेली रक्कम आणि बँकेजवळ असणारी चालू ठेवीतील रक्कम ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी द्रव स्वरूपाची किंवा त्या ठिकाणी रोख स्वरूपाची रक्कम म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते। आणि अशी ही पैशाची मागणी मुळात वेगवेगळ्या लोकांकडनं किंवा त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमधील सर्व लोकांकडनं ही का केली जाते हा खऱ्या अर्थाने आपल्या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। म्हणजे पैशाची मागणी ही रोख स्वरूपामध्ये का केली जाते किंवा ती पैशाची मागणी करण्यापाठीमागचे वेगवेगळे दृष्टिकोन काय आहेत ते आपल्याला ते समजून घेण्यापूर्वी मुळात पैशाची मागणी हा घटक हा वेगवेगळ्या आर्थिक घटकांवर अवलंबून आहे। पैशाची मागणी जास्त असणे किंवा ते कमी असणे या पाठीमागे वेगवेगळ्या आर्थिक घटकांचा देखील प्रभाव त्याच्यावरती होत असतो। तर यामध्ये पैशाच्या मागणीवर म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड फॉर मनी म्हणजे पैशाच्या मागणीवर परिणाम करणारे किंवा त्याचे निर्धारक घटक आपल्याला या ठिकाणी सविस्तर समजून घ्यायचे। तर निर्धारक घटक कोणकोणते आहेत, तर उत्पन्नाची पातळी हा सर्वात महत्त्वाचा आर्थिक घटक जो आहे जो पैशाच्या मागणीवर परिणाम करत असतो। उत्पन्नाची मागणी जेवढी जास्त तेवढी पैशाची मागणी जास्त असू शकते, जेवढी उत्पन्नाची मागणी कमी तेवढी त्या ठिकाणी तुमची पैशाची मागणी कमी राहणार आहे। तर तुमचा दुसरा जो घटक आहे पैशाच्या मागणीवर परिणाम करणारा तो म्हणजे व्याजाचा दर। व्याजाचा दर हा देखील रेट ऑफ इंटरेस्ट हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे जो तुमच्या रोख रकमेवर त्या ठिकाणी परिणाम करणारा असतो। मुळात त्या ठिकाणी व्याजाचा दर त्या ठिकाणी जर जास्त झाला तर त्या ठिकाणी पैशाची असणारी मागणी ही कमी होणार आहे, कारण इथे नफेखोर वृत्तीतून त्या ठिकाणी जी या ठिकाणी पैशाची गुंतवणूक ही वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येऊ शकते आणि परिणामी इथे पैशाची मागणी कमी होऊ शकते। म्हणजे व्याजाचा दर जेवढा जास्त
तेवढी तुमची पैशाची मागणी कमी असते. म्हणजे या ठिकाणी व्याजाचा दर हा तुमच्या पैशावर मागणीवर परिणाम करणारा, पैशाच्या मागणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. पुढे आहे किंमत पातळी, प्राइस लेवल. ही देखील सर्वात महत्त्वाची आहे. या ठिकाणी चालू बाजारामधील असणाऱ्या वस्तूंच्या किमतीचा प्रभाव देखील तुमच्या पैशाच्या मागणीवर होत असतो. जेवढी त्या ठिकाणी तुमची बाजारातील वस्तूची किंमत किंवा किंमत पातळी जेवढी जास्त असेल तेवढी तुमच्या रोख रकमेला जास्त मागणी करावी लागते, कारण तुमचे सर्वच व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुमच्या हातामध्ये रोख रक्कम जवळ असणं महत्त्वाचं आहे. म्हणून किंमत पातळीचं प्रमाण जेवढं जास्त तेवढी तुमची पैशाची मागणी तुमची जास्त राहणार आहे. या उलट किंमत पातळी जेवढी तुमची कमी असेल तेवढी तुम्हाला पैशाची आवश्यकता किंवा गरज कमी लागते आणि परिणामी तुमची पैशाची मागणी ही कमी राहणार आहे. म्हणजेच किंमत पातळीचा आणि पैशाच्या मागणीचा संबंध जर विचार घेतला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला किंमत पातळी जेवढी जास्त तेवढी तुमची त्या ठिकाणी मागणी देखील तुमची जास्त राहते. या उलट किंमत जेवढी कमी तेवढी तुमची मागणी देखील कमी राहते. म्हणजे यांच्यामध्ये समस्वरूपाचा संबंध आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे आहे याबरोबरच आर्थिक नवोपक्रम किंवा नवोन्मेष किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणूया नवनवीन संशोधन हा देखील तुमच्या पैशाच्या मागणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. तुमच्याकडे नवोन्मेष जेवढं जास्त प्रमाणात होणार आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुमची पैशाची मागणी देखील वाढणार आहे. नवोन्मेषाचं प्रमाण जेवढं कमी असेल तेवढी पैशाची मागणी देखील तुमची कमी राहणार आहे. पुढे भविष्यकालीन अपेक्षा किंवा त्या ठिकाणी तुमचे अपेक्षा किंवा त्या ठिकाणी जे भविष्यकालीन तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांच्या संदर्भात देखील तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं आपल्याला हा मागणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. इथे भविष्यकालीन ज्या तुमच्या गरजा आहेत किंवा अपेक्षा आहेत जेवढ्या जास्त असतील तेवढी तुमची पैशाची चालू वर्तमान काळातील असणारी पैशाची मागणी कमी राहणार आहे. कारण भविष्यकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी साहजिकच त्या ठिकाणी तुम्ही रोख स्वरूपात पैसा आज कमी ठेवून भविष्यकाळासाठी राखून ठेवण्याचा तुमचा तो प्रयत्न असेल आणि परिणामी भविष्यकालीन अपेक्षा जेवढ्या जास्त तेवढ्या वर्तमानकालीन पैशाची मागणी ही कमी राहणार आहे. या उलट भविष्यकालीन गरजा जेवढ्या तुमच्या कमी असतील तेवढी त्या ठिकाणी तुमची वर्तमानकालीन असणारी पैशाची मागणी ही जास्त राहणार आहे. अशा प्रकारे तुमच्या चालू वर्तमान पैशाच्या मागणीवर परिणाम करणारे हे वेगवेगळे आर्थिक घटक आहेत. या व्यतिरिक्त देखील आणखी काही महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी पैशाच्या मागणीवर परिणाम करू शकतात. पण मात्र इथे आपल्याला पैशाची मागणी प्रभावित करणारे घटक आपण त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. तर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पैशाच्या मागणीवर परिणाम करणारे घटक पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं पैशाची मुळात मागणी जी आहे ती मुळात त्या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी बदललेली आहे. पैशाची मागणी हा मुळात त्या ठिकाणी पैशाच्या कार्याच्या व्याप्तीनुसार त्या ठिकाणी ठरत असते. पैशाकडे पाहण्याचे विभिन्न दृष्टिकोन ज्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रगल्भ होत गेलेत त्या पद्धतीने त्या ठिकाणी पैशाची मागणी देखील बदलत गेलेली आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये पैसा हा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धती नंतर आपण अस्तित्वात आलेला आहे आणि मग मुळात सुरुवातीला आपल्याकडे उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये वस्तू विनिमय पद्धतीला ज्यावेळेस आपण पर्याय म्हणून त्या ठिकाणी आपण पैसा हा शोधला तेव्हा पैशाच्या उत्क्रांतीतला हा जो पहिला टप्पा होता वस्तू स्वरूपातील पैसा, या वस्तू स्वरूपातील पैशाकडे पाहण्याचा मुळात दृष्टिकोन काय होता तो फक्त वस्तू विनिमयाचं त्या ठिकाणी गरजा पूर्ण करणे किंवा वस्तू विनिमयाची गरज भागवणे किंवा त्या ठिकाणी आपले सर्व व्यवहार त्या ठिकाणी सुलभ पद्धतीने व्हावेत एवढाच संकुचित दृष्टिकोन मुळात पहिल्या टप्प्याच्या उत्क्रांतीमध्ये आपण त्या ठिकाणी होता. आणि म्हणूनच साहजिकच इथे त्या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं पैशाच्या उत्क्रांतीमध्ये ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पैसा उत्क्रांत होत गेला तसंच अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदलत गेलेला आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचा सनातन कालखंड जर आपण पाहिला तिथं आपण त्या ठिकाणी क्लासिकल पिरियड, तर त्या क्लासिकल पिरियडमध्ये पैशाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता तो आपण सविस्तर पाहणार आहे. सनातन कालखंडानंतर आपल्याकडे निओ क्लासिकल म्हणजे नवसनातन दृष्टिकोन हा देखील एक वेगळा आहे. इथे थोडंसं पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा व्यापक झालेला आहे. तो कसा झाला आहे तो देखील आपण सविस्तर समजून घेणार आहे. पुढे नवसनातन अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडानंतर आपल्याकडे अर्थशास्त्रामधला एक आणखीन एक महत्त्वाचा त्या ठिकाणी एक टप्पा म्हणून ओळखला तो म्हणजे केन्सचा स्वतंत्र अर्थशास्त्राचा टप्पा. हा केन्स हा स्वतंत्र अर्थशास्त्राचा जो टप्पा आहे त्यामध्ये केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी मुळात त्या ठिकाणी पैशाच्या मागणीचा काय दृष्टिकोन सांगितलेला आहे तो पण आपण सविस्तर समजून घेणार आहे. आणि पुढे केन्स नंतरचा कालखंड जो आहे त्याला आपण पोस्ट केन्शियन पिरियड आपण ज्याला म्हणतो त्याला आपण मॉडर्न इकॉनॉमिक्स पिरियड असं ज्याला म्हणतो त्याला आधुनिक दृष्टिकोन जो का आहे तो पण आपण सविस्तर समजून घेणार आहे. म्हणजे एकंदरीतच पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
हा त्या ठिकाणी कालखंडानुसार त्या ठिकाणी बदलत गेलेला आहे. आणि मग पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने बदलत गेलेला आहे त्या पद्धतीनुसार पैशाची मागणी देखील बदललेली आहे. म्हणजे मुळात आपल्याकडे पैशाची मागणी समजून घेत असताना पैशाच्या मागणीचे विभिन्न दृष्टिकोन आपल्या या ठिकाणी सविस्तर पाहणं आवश्यक आहे. तर पैशाच्या मागणीचे विभिन्न दृष्टिकोन काय आहेत ते आपण या ठिकाणी सविस्तर समजून घेऊया. इथे पैशाच्या मागणीचे विभिन्न दृष्टिकोन दिसत आहेत पहा मुलांनो. इथे सर्वात महत्त्वाचं जसं आपण उल्लेख केला क्लासिकल पिरियड, निओ क्लासिकल आणि इथे केन्स, पुढे मॉडर्न. इथे आपल्याला वेगवेगळ्या कालखंडांमध्ये पैशाकडे पाहण्याचे दृष्टिकोन काय होते त्या दृष्टिकोनामध्ये प्रामुख्याने तो दृष्टिकोन काय म्हणून ओळखला जात होता, त्या दृष्टिकोनामधले सर्वात महत्त्वाचा त्या ठिकाणी जो दृष्टिकोन मांडणारा अर्थशास्त्रज्ञ कोण होता आणि त्या दृष्टिकोनाची मांडणी करण्यासाठी कोणत्या सिद्धांताच्या कोणत्या समीकरणाचा त्या ठिकाणी अवलंब केला होता हे देखील आपल्या या ठिकाणी यामध्ये या बोर्डवरती आपण सविस्तर समजून घेणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं ज्या क्लासिकल पिरियडमध्ये सनातन कालखंडामध्ये आपण ज्याला वस्तू विनिमय पद्धतीचा त्याग करून आपण नुकतंच त्या ठिकाणी पैशाची त्या ठिकाणी आपण स्वीकार केला होता आणि मग अशा कालखंडामध्ये सनातन कालखंडामध्ये आपल्याकडे पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, तो मुळात काय होता, व्यवहार दृष्टिकोन होता. तो व्यवहार दृष्टिकोन म्हणजेच काय तर फक्त आपल्या व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा हा वापरला जातो किंवा पैशाची मुळात गरज काय आहे तर फक्त व्यवहार पूर्ण करणे हा एवढा संकोचित दृष्टिकोन हा पैशाकडे पाहण्याचा त्या ठिकाणी आपला सनातन अर्थशास्त्रज्ञांचा होता. म्हणजे क्लासिकल पिरियडमध्ये जे काही वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ होऊन गेले, से असेल किंवा त्या ठिकाणी या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी आपल्याला फिशर असेल किंवा या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी काय विचार केला होता की फक्त आपल्या सगळ्या आर्थिक गरजा आहेत त्या गरजा त्या ठिकाणी भागवल्या गेल्या पाहिजेत. कोणाच्या साहाय्याने, पैशाच्या साहाय्याने. आणि म्हणून इथे व्यावहारिक दृष्टिकोन हा संकुचित दृष्टिकोन त्या ठिकाणी होता. त्याला आपण ट्रान्झॅक्शन ॲप्रोच आला म्हणून ओळखला जातो. हा ट्रान्झॅक्शन ॲप्रोच कोणी त्या ठिकाणी मांडलेला होता, त्याचं त्या ठिकाणी मांडणी करणार सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे आयर्विन फिशर या अर्थशास्त्रज्ञ. आणि ह्या आयर्विन फिशर या अर्थशास्त्रज्ञाने ज्या समीकरणाच्या सहाय्याने हे त्या ठिकाणी आपला दृष्टिकोन स्पष्ट केला तो म्हणजे काय आहे, MV=PT हा एक महत्त्वाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी हा ट्रान्झॅक्शन ॲप्रोच हा फिशर यांनी त्या ठिकाणी वेगळ्या चलन संख्यामान सिद्धांताच्या सहाय्याने तो स्पष्ट केलेला. याच्यानंतर आपण पुढचा सिद्धांत तोच आपण सविस्तर समजून घेणार आहोत की फिशर या अर्थशास्त्रज्ञाने चलन संख्यामान सिद्धांत हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेला आहे किंवा पैशाची मागणी ही तुमच्या पैशाच्या मूल्यावर कशा पद्धतीने परिणाम करते याचं स्पष्टीकरण देणारा हा सिद्धांत आहे. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो सविस्तर पाहणार आहोत. यानंतर आपल्याला सनातन कालखंडानंतर आपल्याकडे निओ क्लासिकल पिरियडमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन काय म्हणून ओळखला जातो तर रोख शिल्लक दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. हा रोख शिल्लक दृष्टिकोन म्हणजेच कॅश बॅलन्स ॲप्रोच आहे. आणि हा कॅश बॅलन्स ॲप्रोच हा काय सांगतो तर मुळात पैसा हा व्यावहारिक गरजा म्हणजे व्यवहार पूर्ण करण्यासाठी तर उपयोगाचा आहेच आहे, पण त्याचबरोबर पैशाच्या सहाय्याने मूल्य संचयनाचं देखील त्या ठिकाणी कार्य केलं जातं असा एक वेगळा ॲडिशनल दृष्टिकोन नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. म्हणजेच पैशाच्या कार्याच्या अधिक त्या ठिकाणी थोडीशी व्याप्ती या नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी विचारात घेतली. आणि मग याच्यामध्ये निओ क्लासिकल इकॉनॉमिक्समध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं त्याला केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी आपण ओळखतो. ह्या केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी म्हणजेच कोणी त्या ठिकाणी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाउमोल, पिगू, रॉबर्टसन आणि मार्शल ह्या तीन अर्थशास्त्रज्ञांनी मार्शल, पिगू आणि रॉबर्टसन या तीन महत्त्वाच्या अर्थशास्त्रज्ञांनी इथे मूल्य संचयनाचा नवीन दृष्टिकोन या ठिकाणी मांडलेला आहे. त्याला आपण कॅश बॅलन्स ॲप्रोच म्हणून ओळखला जातो. तर ह्या नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीचा त्या ठिकाणी एक ॲडिशनल दृष्टिकोन या ठिकाणी ॲड केलेला आहे. तो म्हणजे फक्त व्यवहार म्हणजेच काय ट्रान्झॅक्शन ॲप्रोच फक्त पैसा वापरला जात नाही तर ट्रान्झॅक्शन ॲप्रोच बरोबरच त्या ठिकाणी इथे कॅश बॅलन्स ॲप्रोचने देखील पैशाला मागणी केली जाते. म्हणून या ठिकाणी पैशाच्या मागणीचा थोडासा व्यापक दृष्टिकोन इथे नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी विचारात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर या तीनही अर्थशास्त्रज्ञांनी जे काही समीकरण मांडलं त्या समीकरणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणतं समीकरण मांडलं त्यांनी, MD
इज इक्वल टू KPY. याच्यामध्ये हा जो के आहे त्या के म्हणजेच काय तर इथं पैशाची मागणी इथे स्पष्ट करण्यात त्या ठिकाणी पैशाचा पुरवठा त्या ठिकाणी पैशाची मागणी इथे त्या ठिकाणी इंडिकेट केलेली आहे. तर इथे फिशर यांनी त्या ठिकाणी पैशाच्या पुरवठ्यावर फोकस केला होता. इथे मात्र नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी पैशाचा पुरवठापेक्षा पैशाची मागणी या घटकावर अधिक त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. तर या दोन सिद्धांतामधला सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे आयर्विन फिशर यांनी पैशाच्या पुरवठ्याला त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं होतं, तर नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीला या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्या तीन अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळी जरी समीकरणं मांडली असली तर त्याच्यामधलं एक त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे के. तर तो के आहे म्हणजेच पैशाची मागणी. तर पैशाच्या मागणीचा आणि पैशाच्या मूल्याचा जो काही संदर्भ आहे तो संदर्भ इथे केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञांनी इथे त्या ठिकाणी पैशाच्या मागणी संदर्भातला तो स्पष्ट केलेला आहे. थोडंसं पुढे आपण पाहूया. इथे नवसनातन दृष्टिकोनानंतर आपल्याला केन्स हा अर्थशास्त्रातला स्वतंत्र टप्पा म्हणून ओळखला होता आणि मग या केन्स या अर्थशास्त्रज्ञाने इथे पैशाच्या मागणीचा कोणता दृष्टिकोन नवीन मांडलेला आहे तो म्हणजेच रोखता पसंती दृष्टिकोन मांडलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो इथे आपल्याला त्या रोखता पसंती दृष्टिकोनामध्ये सर्वात महत्त्वाचं रोखता जिंकण्यासाठी या ठिकाणी केन्सने जे काही मांडणी केली अर्थशास्त्रामध्ये ते ती जिंकण्यासाठी जे त्या ठिकाणी व्याजाचा दर तो संदर्भ तो वेगळा आहे. पण इथे आपल्याला काय विचारात घ्यायचं आहे तर इथे रोख स्वरूपात पैसा व्यक्ती आपल्याजवळ काय मुळात ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात किंवा ते रोख स्वरूपात पैशाची मागणी का करतात तर त्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचे 3 महत्त्वाचे कारणं त्यांनी सांगितलेले आहेत. यामध्ये ट्रान्झॅक्शन ॲप्रोच, दुसरं स्पेक्युलेटिव्ह हा सर्वात महत्त्वाचा ॲप्रोच आहे आणि प्रिकॉशनरी हा दुसरा आपल्याला महत्त्वाचा ॲप्रोच आहे. म्हणजे इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन, प्रिकॉशनरी आणि स्पेक्युलेटिव्ह या 3 महत्त्वाच्या दृष्टिकोनातून पैशाला मागणी केली जाते असा ॲडिशनल दृष्टिकोन केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. केन्सनी पहिले दृष्टिकोन त्या ठिकाणी नाकारलेले नाहीये. केन्सनी त्या ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या दृष्टिकोनामध्ये व्यवहार दृष्टिकोन देखील स्वीकारलेला आहे. दुसरा त्या ठिकाणी सनातन अर्थशास्त्रज्ञांचा मूल्य संचयनाचा दृष्टिकोन देखील स्वीकारलेला आहे. या दृष्टिकोनाबरोबरच पैसा आणखीन इथे काय तर वेगवेगळ्या 3 कारणांसाठी देखील पैसा मागवला जातो असं ॲडिशनल मत त्या ठिकाणी केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या रोखता पसंती दृष्टिकोनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे इथे व्यवहार, तरतूद आणि सट्टेबाजी या 3 महत्त्वाच्या हेतूने पैशाला मागणी केली जाते असं नवीन किंवा व्यापक दृष्टिकोन केन्सच्या अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. तर केन्स हा दृष्टिकोन त्यांनी आपल्या स्वतंत्र समीकरणाच्या सहाय्याने सांगितलेला आहे. त्यामधला L1, L2 आणि इथे L3 म्हणजे वाय इथे स्पेक्युलेटिव्ह इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्झॅक्शन, प्रिकॉशनरी आणि स्पेक्युलेटिव्ह इथे सर्वात महत्त्वाचं L1, L2 आणि L3 अशा महत्त्वाच्या पद्धतीने त्या ठिकाणी 3 महत्त्वाच्या वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाला मागणी केली जाते असे केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी स्वतंत्र आपलं वेगळं मत मांडलेलं आहे. म्हणजे केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी पहिल्या 2 दृष्टिकोनांपेक्षा आपला वेगळा एक दृष्टिकोन ॲड करताना त्यांनी त्या ठिकाणी पैशाची व्यापकता अधिक पद्धती त्या ठिकाणी विचारात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने केन्स म्हणजे हा अलीकडचा आपल्या अर्थशास्त्रातला महत्त्वाचा त्या ठिकाणी टप्पा आहे. आणि केन्स नंतर जे काही अर्थशास्त्र आपल्या पुढे उदयाला आलं त्याला पोस्ट केन्शियन इकॉनॉमिक्स आपण ज्याला म्हणतो ते मॉडर्न इकॉनॉमिक्स म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि मग ह्या आधुनिक अर्थशास्त्राच्या कालखंडामध्ये इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला काय आहे सर्वात महत्त्वाचं हा जो संपत्ती दृष्टिकोन म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. इथे वेल्थ ॲप्रोच हा जो वेल्थ ॲप्रोच आहे तो वेल्थ ॲप्रोच म्हणजेच काय तर मुळात त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी पैसा आणि पैशाची मागणी ही संपत्ती संचयनाचं एकमेव साधन आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारची संपत्ती आपल्याला जर त्या ठिकाणी संचयित करायची असेल किंवा ती मिळवायची असेल किंवा ती घ्यावी लागत असेल तर ते घेण्यासाठी आपल्याकडे रोख स्वरूपात पैसा असला पाहिजे किंवा पैशाला त्यासाठी मागणी केली जाते किंवा करावी लागते असा एक नवीन दृष्टिकोन त्या ठिकाणी आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी वेल्थ ॲप्रोच त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि ह्या वेल्थ ॲप्रोचची त्या ठिकाणी मांडणी करताना बाउमोल, टोबिन आणि मिल्टन फ्रीडमन या 3 वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी पैशाच्या मागणीचा स्वतंत्र दृष्टिकोन मांडताना पैशाची मागणी ही संपत्ती दृष्टिकोन मांडलेला आहे. आणि ही संपत्ती ही वेगवेगळ्या प्रकारची 5 प्रकारची संपत्ती असते आणि त्या वेगवेगळ्या 5 प्रकारच्या संपत्तीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पैशाला मागणी केली जाऊ शकते किंवा केली जाते असा ॲडिशनल आणि व्यापक दृष्टिकोन त्या ठिकाणी मांडलेला आहे. इथे WHRMB आणि इथे RE अशा वेगवेगळ्या 5 प्रकारच्या संपत्तीचा त्या ठिकाणी समावेश या ठिकाणी बाउमोल, टोबिन आणि फ्रीडमन या अर्थशास्त्रज्ञांनी या 5 प्रकारच्या संपत्तीमध्ये त्या ठिकाणी
पैसा त्या ठिकाणी गुंतवण्यासाठी किंवा पैसे प्रकारची संपत्ती खरेदी करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते असा ॲडिशनल दृष्टिकोन आधुनिक अर्थशास्त्रज्ञ म्हणजे त्या बाउमोल, टोबिन आणि फ्रीडमन या अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. तोच आहे संपत्ती दृष्टिकोन. थोडक्यात इथेच आपण पाहिलं तर इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सनातन कालखंड हा ट्रान्झॅक्शन ॲप्रोच म्हणून ओळखला जातो. ट्रान्झॅक्शन ॲप्रोच नवसनातन अर्थशास्त्रज्ञांचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजेच इथे काय आहे, कॅश बॅलन्स ॲप्रोच म्हणून ओळखला जातो. पुढे केन्सचा दृष्टिकोन हा जो आहे तो व्यवहार, तरतूद आणि सट्टेबाजी या 3 महत्त्वाच्या दृष्टिकोनानुसार त्या ठिकाणी ओळखला जातो. आणि पुढे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणजे मालमत्ता किंवा वेल्थ ॲप्रोच. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कालखंडांमध्ये पैशाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्या ठिकाणी बदलत गेलेला आहे. सुरुवातीच्या पहिल्या कालखंडामध्ये म्हणजे सनातन कालखंडामध्ये, क्लासिकल पिरियडमध्ये पैसा फक्त व्यवहारापुरताच व्यवहार पूर्ण करण्यासाठीच म्हणजेच वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठीच एवढा संकोचित दृष्टिकोन सनातन अर्थशास्त्रज्ञांनी विचारात घेतलेला होता. नंतरच्या कालखंडामध्ये नवसनातन अर्थशास्त्रज्ञांनी ते व्यवहाराची गरज विचारात घेऊन देखील आणखीन एक महत्त्वाचा ॲडिशनल घटक ॲड केला होता तो म्हणजे मूल्य संचयनाचं कार्य. म्हणजे पैशाची इथे दुसरी एक महत्त्वाची त्या ठिकाणी बाजू विचारात घेतलेली होती. म्हणजे पैशाचं संचयनाचं कार्य विचारात घेतलेलं आहे. इथे विनिमय माध्यमाचं कार्य विचारात घेतलेलं आहे. इथे मूल्य संचयनाचं देखील कार्य इथे विचारात घेतलेलं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये केन्सच्या अर्थशास्त्रज्ञांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आणखीन ॲडिशनल पैशाची काही कार्य आणखी त्या ठिकाणी ॲड झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुढे आणखीन जर पाहिलं तर पैशाच्या अनुषंगिक कार्याचा देखील आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे, जो त्या ठिकाणी पैशाच्या साह्याने संपत्ती संचयनाचं साधन म्हणून त्या ठिकाणी वापरलं जाणारं एकमेव साधन आहे. तर अशा प्रकारे पैसा आणि पैशाची मागणी ही कालखंडानुसार ही बदलत गेलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी पैसा अलीकडच्या कालखंडामध्ये हा अतिशय व्यापक स्वरूपामध्ये पैसा त्या ठिकाणी वापरला जातो. आणि मग अशा पैशाची आवश्यकता ही आपल्याकडे त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढलेली आहे. तर पैशाची भूमिका ही कालखंडानुसार बदलत गेलेली आहे आणि परिणामी आपल्याकडे पैशाच्या मागणीचे दृष्टिकोन देखील बदलत गेलेले आहेत. अशा प्रकारे ज्याप्रमाणे वस्तूची मागणी विचारात घेतली जाते त्याचप्रमाणे पैशाची मागणी देखील विचारात घेतली जाते. आणि ही पैशाची मागणी आणि मागणीचे विभिन्न दृष्टिकोन हे कालखंडानुसार आपण त्या ठिकाणी सविस्तर आज आपण अभ्यासलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपण त्या ठिकाणी पैशाचा किंवा पैशाच्या मागणीचा महत्त्वाचा त्यामधला पहिला सिद्धांत जो आहे तो म्हणजे चलन संख्यामान सिद्धांत तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही त्या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सर्वच मॉनिटरी इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स या विषयातले सर्वच त्या ठिकाणी घटक आपण त्या ठिकाणी लेक्चर सिरीजमध्ये आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या सर्वच व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील. चलो, थँक्यू, धन्यवाद.